श्रीराम. आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून गोस्वामी तुलसीदास रचित श्री रामचरित मानस या ग्रंथातील जो सप्तम सोपान उत्तरकांड याचं आपण चिंतन करत आहोत. सज्जनहो, हे आपलंच कथा चिंतन क्रमांक 1286. आपण गेल्या चिंतन प्रवाहामध्ये वक्त्याची असलेली मनाची ही दीन अवस्था कशी असते, किती परम कारुण्याने हा राम भक्त भगवंताची कथा गात असतो. ऐकणाऱ्या श्रोत्याच्या चरणी तो किती वारंवार नतमस्तक होत असतो, याचं परम उदार चरित्र भुशुंडीजींच्या रूपाने बघत होतो. भुशुंडीजींनी आपल्याला रामकथा सांगणाऱ्या वक्त्याचे कितीतरी सुंदर गुणधर्म या चौपायांमधून समजावून सांगितले. रामकथा ही कशी स्व अनुभवाने सांगावी, कसा तिचा विस्तार कसा करावा, कसा तिचा समास करावा, आणि अशा रीतीने आपल्या वाणीला पवित्र करवणाऱ्या ज्या श्रोत्यांच्या निमित्ताने आपण ही कथा गातोय, त्या श्रोत्यांचं वंदन कसं करावं, त्यांचा महिमा खऱ्या अर्थाने अंतःकरणात कशा पद्धतीने जाणावा, याचं अतिउत्कट चिंतन सज्जन हो आपण कालच्या निरूपणामध्ये बघितलं. अनेक लोकांच्या आज मला प्रतिक्रिया आल्या की दादा, आपल्या या सर्व निरूपणांमधून आम्हाला रामरायाचं प्रेम मिळालं. सज्जनो, जर ही खरंच सत्यता तुमच्या हृदयामध्ये तुम्ही अनुभवत असाल तर मी केवळ त्याचं एक निमित्त आहे. भगवंताने तुमच्यावरती अनुग्रह केला केवळ माझ्या या देहाच्या, या वाणीच्या निमित्ताने. त्यामुळं आपण भगवंताच्या चरणी सर्वजण कृतज्ञता व्यक्त करूयात आणि या रामचरितमानसच्या या अंतिम चिंतनाच्या दिशेने जी आपली वाटचाल चालू आहे त्यातील पुढील दोह्याचं गायन करूया. सुमिरी राम के गुण गण नाना, पुनि पुनि हर्ष भुसुंडी सुजाना. महिमा निगमने ती करी गाई, अतुलित बल प्रताप प्रभुताई. शिव अज पूज चरण रघुराई, मो पर कृपा परम मृदुलाई. अस सुभाव कहूँ सुनऊ न देखऊँ, केहि खगेश रघुपति समलेखऊँ. साधक सिद्ध विमुक्त उदासी, कवि कोविद कृतज्ञ सन्यासी. जोगी सूर सुतापस ज्ञानी, धर्म निरत पंडित विज्ञानी. तरहीन बिनु से ये मम स्वामी, राम नमामि नमामि नमामि. शरण गए मोसे अघरासी, हो ही शुद्ध नमामि अविनाशी. जासु नाम भव भेषज, हरन घोर त्रयसूल. सो कृपाल मोहितो पर, सदा रहूं अनुकूल. सुनि भुसुंडी के बचन शुभ, देखी राम पद नेह. बोले प्रेम सहित गिरा, गरुड़ बिगत संदेह. सियावर रामचंद्र प्रिय हो.
सज्जनहो, काल आपण जेव्हा भुशुंडीजींचं हे अंतःकरण उलगडून दाखवणाऱ्या या चौपाया, या दोह्यांचं चिंतन पाहत होतो, तेव्हा एका शब्दावरती माझं मन त्यानंतर बराच वेळ घुटमळत राहिलं. भुशुंडी दोह्यामध्ये काय म्हणतात? आजू धन्यमय धन्य अति, यद्यपि सब विधिहीन, निज जन जानी राम मोही, संत समागम दीन. जरी सर्व दृष्टीने मी अत्यंत हीन दीन नीच असलो तरी रामाने आज मला आपलं म्हटलं, निजजन म्हटलं आणि त्याने मला संत समागम दिला. त्यामुळं मी आज खऱ्या अर्थाने अत्यंत धन्य आहे, धन्य आहे, धन्य आहे. अशी ही मनाची असलेली आत्मनिवेदनाची अवस्था भुशुंडीजी गरुडाला बोलून दाखवतात. मनामध्ये प्रश्न येत होता की निजजन हा जो शब्द भुशुंडीजींनी वापरलेला आहे, त्या निजजन या शब्दाचा थोडासा उहापोह होणं, त्याचा नीट अर्थ कळणं, हे आपल्याला परमार्थाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचं आहे. बघा, गोस्वामीजींचे हे काही विशेष शब्द आहेत. निजजन, सुंदरकांडामध्ये विभीषणाला देखील निजजन या शब्दाच्या उपाधीने गोस्वामीजींनी अलंकृत केलेलं आहे. अस प्रभु छाडी भजई जे आना, ते नर पशु बिनु पूछ बिशाना, निज जन जानी ताही अपनावा, प्रभु सुभाव कपी कुल मन भावा. निज जन, आपलं आपलं आपलं. विभीषणाला देखील धन्यता हृदयामध्ये जेव्हा रामाने आपलं म्हटलं, त्या भावनेमधून आलेली आहे. सज्जनो, त्यामुळं निजजन या शब्दाचा जरा अर्थ आपण नीट समजून घेतला पाहिजे. रामाने निजजन या शब्दाची व्याख्या आपल्याला सर्वप्रथम सांगितलेली आहे. काय म्हणतो रामराया की कोटी विप्रबध लागही जाऊं, आयऊ सरन तजहु नहीं ताऊं, सन्मुख होई जीव मोही जबही, जन्म कोटी अघ नासही तबही. आज मी रामरायाला त्याचा माणूस होण्यासाठी नेमकं काय करायला पाहिजे? एकच गोष्ट करायला पाहिजे. सरन गयऊ तही ताहुन त्यागा. मी त्याला त्यागत नाही जो मला शरण आलेला आहे. आज मी रामाचा निजजन होण्यामध्ये सगळ्यात मोठा अडथळा जर काही असेल तर मी रामाला मनोभावे शरण जाऊ शकत नाही. बस, किती सोपी गोष्ट आहे की नाही. निजजन होण्यासाठी आपल्याला असं वाटतं की अरे हे तर केवळ विभीषणासाठी, भुशुंडींसाठीच मिळालेलं स्थान आहे. परंतु सज्जनो, जीवनामध्ये जे अत्यंत साधं सोपं असतं ना, ते आयुष्यभर आम्ही करत नाही बरं का. आयुष्यभर जे आमच्या जवळ आहे ते सोडून आम्ही सगळ्या जगामध्ये फिरून येऊ, परंतु आपल्या अंतरंगामध्ये दडलेल्या रामापर्यंत आम्ही जाऊ शकत नाही. ती हिरण्यकश्यपूची मी गोष्ट आपल्याला सांगतो ना, की जेव्हा हिरण्याक्षाचा वध झाला तेव्हा हिरण्यकश्यपू संतापून क्षीरसागरामध्ये विष्णूंशी युद्ध करायला निघाला. अत्यंत संतापून निघाला होता. महापराक्रमी होता हिरण्यकश्यपू. देवर्षी नारद धावत आले आणि विष्णूला म्हणाले की अहो भगवंत, तो हिरण्यकश्यपू संतापून आला आणि तुम्ही असे निवांत पहुडलेले आहात, उठा तर खरं, थोडी युद्धाची तयारी तर करा. अरे म्हणे, काही होत नाही युद्ध वगैरे. अहो म्हणे, तो महाप्रतापी आहे, तो तुम्हाला कुठूनही शोधून काढेल. अरे बघ तर म्हणे. असं म्हणून देवर्षी नारदांची मान वळताच इकडं बघतायत तर विष्णू भगवंत तिथं नाही. तेवढ्यात हिरण्यकश्यपू तिथं संतापून येतो. देवर्षी कुठे आहेत? भगवंत कुठे आहेत सांगा. अरे म्हणे, आत्ता तर होते इथं, कुठं लपून बसले काय माहिती. अरे आज कुठेही लपू दे, त्रैलोक्यामध्ये नाही, कुठेही जरी लपले ब्रह्मांडात तरी मी त्यांना शोधून काढीन. असं म्हणून हिरण्यकश्यपू त्यांना शोधत 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 फिरतोय फिरतोय फिरतोय, परंतु भगवंत काही त्याला सापडायला तयार नाही. शेवटी वैतागून दमून थकून तो हा नाद सोडून देतो आणि देवर्षी पुन्हा क्षीरसागरामध्ये येऊन बघतात तर भगवंत आपले निवांत पहुडलेले. देवर्षी
अत्यंत घाईघाईने विचारतात, प्रभू आपण होता कुठं आहोत? त्याला सापडला नाही. त्याने सगळीकडे शोधलं आपल्याला. तेव्हा भगवंत अत्यंत स्मित हास्य करून म्हणतात, अरे मी कुठे गेलोच नाही, मी फक्त त्याच्या हृदयामध्ये जाऊन लपलो. सज्जनो, जसा तो हिरण्यकश्यपू भगवंताला शोधत संतापाने का होईना सगळ्या जगामध्ये फिरत राहिला, तसे आम्ही आमच्याच हृदयामध्ये असलेल्या रामाला शोधण्यासाठी सगळं जग हिंडतोय, परंतु आम्ही आपल्या स्वतःच्या आतमध्ये उतरू शकत नाही. जो रामराया माझी नित्य वाट पाहतोय, फटिकशिला बैठे दो भाई. मला वाटतं ही फटिकशिला म्हणजे आपलं हृदय आहे. आणि जसं स्फटिक हे अंतर्बाह्य पारदर्शक असतं, तसं तुमचं हृदय ज्या वेळेला इतकं शुद्ध होईल की तुम्हाला अंतर्बाह्य पाहता येईल. मला वाटतं असं शुद्ध चित्त हेच भगवंताचं आसन आहे. अशा आसनावरती प्रभू रामचंद्र बसतात आणि मग विभीषण जसा असं काही करत दंडवत देखा, भगवंताला अशा या अवस्थेमध्ये पाहून विभीषण अत्यंत शुद्ध चित्ताने शरण जातोय. हनुमंत शुद्ध चित्ताने शरण जातोय, केवळ शुद्ध चित्ताने शरण जातोय. किती जणांची नावी घ्यावीत? सुतीक्ष्ण, अगस्ती. भगवंतावरती आपलं सर्वस्व अर्पण करून त्याला शरण जे जे गेले, त्या प्रत्येकाला भगवंताने आपलं म्हटलं, निज जन या भूमिकेमध्ये आणलं. आणि तुम्ही रामाचे झाला, बस तुमचं कार्य संपलं सज्जनो. तुम्हाला काहीच करायचं राहत नाही. आता बघा, विभीषण फक्त रामाला शरण गेला, तत्पश्चात विभीषणाला काहीही करावं लागलेलं नाही. लंकेचं राज्य मिळूस तर एक लाथ फक्त भगवंताने रावणाला त्याला घालायला लावली. याचं कारण एकच होतं की एक हिशोब बाकी होता, तो हिशोब पूर्ण करून टाक बाबा. रावणाने तुला लाथ मारून राज्याबाहेर घालवलं, आज तोच लाथेचा फटका तू रावणाला दे. एवढं जर सोडलं तर विभीषणाचं लंकेचं राज्य मिळवण्यामध्ये पुरुषार्थ तो काय? सज्जनो, आपण भगवंताचं झाल्याची ही खूण आहे. श्री महाराजांच्या चरित्र वाङ्मयामध्ये शेवटी पूज्य बाबा म्हणतात की महाराज, आपण मला मिळाला, बस माझं काम झालं, आता मला काय वेगळं मिळवायचं राहिलंय? रामापासून, महाराजांपासून अजूनही काही वेगळं मिळवायचं आहे. ही भूमिकाच आम्हाला या निजजन या पदापासून लांब ठेवते. बघा सज्जनो, जसं लेकराला आईशिवाय कोणी नसतं, त्याला बाकी काही नको असतं, त्याला फक्त त्याची आई हवी असते. तेच लेकरू जसं जसं मोठं होत जातं तशी त्याची बुद्धी, त्याची देहबुद्धी त्याला खुणावू लागते. आणि मग ते जसं आपल्या मातृछत्रापासून मोठं होत या सगळ्या वस्तूंच्याकडे आकर्षित होत जातं. सज्जनो, तशीच परमार्थामध्ये देखील आमची अवस्था आहे की ज्या भगवंताच्या शोधामध्ये आम्ही निघालो, त्या भगवंताने आम्हाला त्याच दिवशी स्वीकारलं जेव्हा आम्ही त्याला म्हटलं की अरे मी तुला शरण आलोय. परंतु आमची शरणागतीची अवस्था नित्य निरंतर राहत नाही, कारण त्या रामापासून मिळणाऱ्या गोष्टी आम्हाला खुणावू लागतात आणि आम्ही नकळतपणे त्या जत्रेमध्ये आईचा हात सोडून देतो, हरवून जातो त्या जत्रेमध्ये. त्यामुळे सज्जनो, निजजन जानी या पदाला पोहोचणं म्हटलं तर अत्यंत सोपं आहे, परंतु त्या स्थितीमध्ये निरंतर राहणं हे परम कठीण आहे, परम कठीण. पहिली गोष्ट तर एकच करावी की दररोज रामाला सांगत राहावं, आपल्या सद्गुरूला सांगत राहावं की मी तुझा आहे, तुझा आहे, तुझा आहे. मी माझा हा परमार्थ, माझा हा प्रपंच हे सगळं काही तुझ्या इच्छेवर सोपवलेलं आहे. रामा, आता तूच जर माझा अव्हेर केलास तर मी जायचं कुठं? विनय पत्रिकेमध्ये गोस्वामीजी किती काकुळतीने गातात ना, जाऊ कहा तजी चरण तुम्हारो. कुठं जाऊ मी तुझे चरण सोडून? आम्हाला तुझ्या चरणांशिवाय कोण आहे? आणि सज्जनो, हा केवळ अभिनय नाही राहता कामा, हा अभिनिवेश राहता कामा नाही. ही आमची अंतस्थ वृत्ती झाली पाहिजे की माझं राम सोडून कोण आहे?
आणि मग त्या रामाला घेऊन जीवन जगण्याची कला साधणं, याचं नाव आहे अनुसंधान. मी कधी कधी विचार करतो की जो रामराया माझ्याबरोबर नित्य निरंतर आहे, मी त्याचा किती अव्यय करत असतो, किती अव्यय करतो. असा विचार करा की आपण आपल्या गाडीतून एका लांबच्या प्रवासाला निघालो आणि आपल्या कारमध्ये आपल्या शेजारी कोणीतरी बसलेलं आहे आणि संपूर्ण प्रवास जाऊन येऊन होस तर आपण त्या शेजारी बसलेल्या अगदी आपल्या जिवलगाशी एक शब्द देखील बोलत नाही, त्याच्याकडे साधं बघत देखील नाही. किती अपमानास्पद आहे ना. परंतु त्याही पेक्षा जास्त अपमान आपण आपल्या रामाचा करत असतो, जो आपल्या बरोबर नित्य निरंतर आहे, आपल्या हृदयामध्ये बसून आपली वाट पाहत असतो की कधी बोलशील तू माझ्याशी, कधी बोलशील. परंतु आम्ही हिरण्यकश्यपू सारखं सगळीकडे बाहेर शोधत राहत रामाला, परंतु आपल्या अंतस्थ असलेल्या या आत्मा रामाशी आम्ही कनेक्टेड राहू शकत नाही. सज्जनो, निज जन ही स्थिती त्यालाच टिकवता येते जो निजतेमध्ये राहू शकतो, आणि निजता ही महादेवाची कृपा आहे. निजम निर्गुणम निर्विकल्पम निरीहम. मी आणि माझा राम, बस हाच माझा संसार आहे, हाच माझा प्रपंच आहे. कान असूनही कान बंद झालेले, डोळे असूनही डोळे उघडत नाहीयेत, कारण माझा प्रियतम मला माझ्या हृदयात सापडला. आता मी कोणाशी बोलू? त्याच्या इतकं मधुर दुसरं कोण असणार आहे? त्याच्या इतकं सुंदर आणखीन या जगामध्ये काय असणार आहे? त्याच्या इतकं माझ्यावरती खरं प्रेम करणारं दुसरं कोण असणार आहे? सर्व दृष्टीने तो आपला प्रियतम आपल्याला सापडला. आणि सज्जनो, मग सुरू होतो रास. आपल्याच हृदयामध्ये आपण गोपीहून आपल्याच या श्रीकृष्णाच्या भोवती पिंगा घालू लागतो. ही आहे निजजन अवस्था टिकवण्याची स्थिती. हे आहे अनुसंधान. जसं फुलांच्या सुगंधामध्ये पहुडलेल्या माणसाला वेगळ्या अत्तराची गरज नाही सज्जनो, तसा जो या आपल्या निजतेमध्ये राहतोय त्याला आणखीन बाहेरून आनंद शोधण्याची गरज नाही. तो नित्य प्रसन्न आहे, तृप्त आहे, आनंदामध्ये आहे. ही आहे निजजन या स्थितीमध्ये राहण्याची दुसरी खूण. जसं आईचं सगळं विश्व तिच्या लहान लेकराच्या भोवती असतं, दिवस रात्र ती त्याचाच विचार करत असते. ते रात्री झोपलं तरी खुट्ट आवाज झाला की तिचे डोळे उघडतात. सज्जनो, तशी आपल्या मनाची अवस्था रामाच्या स्मरणामध्ये होणं, ही आहे आपल्या प्रियतमाच्या बरोबर खेळलेल्या रासाची क्लुप्ती, जिथं मनच राधा होऊन जाईल आणि तिथं नामाची धारा अखंडित वाहत राहील, जिथे तुम्ही तुमच्या रामाच्या चरणांपासून लांबच होऊ शकणार नाही. ही आहे निजजनाची अवस्था. आणि भगवंत कृपा करतो म्हणजे काय करतो? आम्हाला आमचं हे निजत्व देतो. ज्याचं चित्त जसं जसं शुद्ध होत जाईल, ज्याची ज्याची हृदयाची ही स्फटिक शिळा होत जाईल, त्या स्फटिक शिळेवरती रामराया बसू लागेल, जिवंत होऊ लागेल, आपल्याशी संवाद करू लागेल, आपल्याशी बोलू लागेल, आपल्याला सांगू लागेल, तुम्हाला काव्य स्फुरू लागेल, तुम्हाला सुंदर सुंदर विचार येऊ लागतील, तुम्ही तुमचं स्वतःशी चिंतन करू लागाल. जणू काही महादेवाने जी अवस्था सांगितली आहे की उमा कहूँ मैं अनुभव अपना, सत हरि भजन जगत सब सपना, ती अवस्था मी जगू लागू. सगळं जग त्याच ठिकाणी आहे, परंतु माझ्यासाठी मात्र जग विरून गेलं. ही आहे सज्जनो निजजनाची अवस्था. आणि ते आपलं स्वप्न आहे, ते आपलं ध्येय आहे बघा. त्यामुळे मुखाने तर म्हणा मी रामा मी तुला शरण आलोय, तुम्ही त्याच दिवशी त्याचे निजजन झाला. परंतु एखादं नातं शब्दाने बोलणं फार सोपं आहे, परंतु ते निभावणं फार अवघड असतं ना.
त्याप्रमाणे सज्जनो ही निज जनस्थिती आहे. निजजन कुठल्या गोष्टीचा अहंकार करत नाही. कशाचा अहंकार करणार आणि कोणासाठी करणार, कोणाला सांगणार? अरे जो माझ्या हृदयामध्ये बसून माझ्या रोमारोमाला जाणतो, काय सांगायचं त्याला वेगळं? सज्जनो, हे आहे आत्मारामाचं स्वरूप. ही आहे ती चित्तशुद्धीची स्फटिक शिळा. आणि मग ज्याला हे निजजनत्व प्राप्त झालेलं आहे त्याची अवस्था कशी आहे? सुमिरी राम के गुणगण नाना, पुनी पुनी हर्ष भुसुंडी सुजाना. रामाचं स्मरण करा, नाम घ्या, हे सांगावंच लागत नाही तिथं. ज्ञानदेवा मौन जपमाळ अंतरी, धरोनी श्रीहरी जपे सदा. बस ज्ञानदेवी रम्य रमले समाधान, हरीचे चिंतन सर्व काळ. जशी महादेवाला माता पार्वतीने प्रश्न विचारल्यानंतर त्याच्या मनाची अवस्था झाली सज्जनो, तशी या निजजनाची अवस्था असते. हरहि रामचरित सब आए, लोचन नीर पुलक जल छाए. श्री रघुनाथ रूप उर आवा, परमानंद अमित सुख पावा. हरहि रामचरित सब आए. आपण आपल्याशी जगायला शिकण्याची ही सगळी कला म्हणजे परमार्थ आहे, ज्याला श्री महाराज म्हणायचे की एकाने एकाशी साधायचा खेळ म्हणजे परमार्थ आहे. बस रामाने माझ्यावर देखील फार कृपा केली सज्जनो. तुम्ही माझेच आहात म्हणून तुमच्याशी बोलतो. हे 1300 दिवस वगैरे सगळी संख्या आहे, परंतु जरी त्या दृष्टीने जरी विचार केला तर मी असा विचार करतो की 1300 गुणिले साधारणतः अर्धा पाऊण तास दररोजचा, म्हणजे भगवंताने जवळजवळ 600-700 तास मला त्याच्याशी संवाद करण्याची संधी दिली. बघा, ही निज जनता एका अभिनयाच्या रूपाने का होईना, परंतु त्याने मला अनुभवण्याची संधी दिली. आणि त्यामुळे आता मी एकांतामध्ये असो की लोकांतामध्ये असो, आज ही कथा इथं मी एकटा आणि माझा मारुती राया करतो, आणि आता सोमनाथ सारख्या ठिकाणी किंवा आणखीन कुठं जिथं रामकथा करत असतो, जनविजन झाले. आता अशी अवस्था होऊन जाते, सगळं समोरचं धुसर होऊन जातं आणि मीच माझ्याशी संवाद करू लागतो, मीच माझ्यामध्ये रमू लागतो. अशी एक विलक्षण आनंदाची प्रॅक्टिस रामरायाने या कथेच्या निमित्ताने करून घेतली. आणि गायचंच झालं तर केवळ राम नाम, त्याचे गुण, निजजन नातं टिकवण्याची ही खूण आहे सज्जनो, की रोमारोमांमधून भगवंताचं स्मरण हे स्फुरू लागतं, ते करावं लागत नाही. नाम घ्या ही ठीक आहे, गरज आहे काळाची लोकांना सांगण्याची, परंतु प्रेमाने जे साधतं ना ते कष्टाने, तर्काने, बुद्धीने मनुष्याला साधता येत नाही. रामाचं केवळ नाम जरी मुखामध्ये आलं तरी पुनी पुनी हर्ष भुसुंडी सुजाना. मला आठवतं गोंदवल्यामध्ये काही वर्षांपूर्वी एक टॉवेल नेसलेले फक्त एक संत आले होते. ते रात्र रात्र भजन करायचे. त्यांचं मला दर्शन झालं आणि सहज काहीतरी संवाद करत असताना केवळ राम नाम त्यांच्या कानावरती जरी बोलताना पडलं तरी ढसाढसा रडू लागायचे, कावरे बावरे व्हायचे. नामाची अशी काही संवेदना त्यांच्या अंतरंगामध्ये झाली होती निर्माण की शरीर कंप पाहू लागायचं. केवळ राम नामाचं कानावरती जरी आवाज पडला तरी
शरीर कंपायमान व्हायचं त्यांचं. काय आतमध्ये झाली असेल अवस्था. तीच अवस्था भुसुंडी इथं म्हणतात, पुनी पुनी हर्ष भुसुंडी सुजाना. पुन्हा पुन्हा भुसुंडी अत्यंत हर्षित होत आहेत, रोमांचित होत आहेत. आणि सज्जनो, कदाचित जगाच्या दृष्टीने हे वेडेपण वाटेल, परंतु गोस्वामीजींनी आपल्याला आधीच सांगितलेलं आहे की प्रभू रघुपती तजी सेई काई मोही से सठपर ममता जाही. प्रभू रामचंद्रांचं चरण सोडून आणखीन कोणाचं सेवन भजन करण्याची गरज काय आहे. सगळ्या जीवन जगण्याचं सार हे आहे सज्जनो, रामाचं भजन. त्या गुणसमूहांचं स्मरण करून सुजाण भुसुंडीजी पुन्हा पुन्हा हर्षित होत आहेत. बघा, मी जे जगाच्या दृष्टीने कदाचित वेडसरपणा ठरेल, त्याला गोस्वामीजींनी ताबडतोब सुंदर शब्द दिला, सुजाण. खरी जाण ज्याला आहे तो राम भजन सोडून दुसरं काहीच करणार नाही, काहीच करणार नाही. त्यामुळं आजपासून मनाचा निश्चय करा की जे क्षण माझे रामाच्या स्मरणाविना जातील, त्याच्या नावाविना जातील, त्याच्या अनुसंधानाविना जातील, ते सगळे दिवस आमचे वाया गेले, ते सगळे क्षण आमचे वाया गेले. जे दिन गए तुमहि बिनु देखे, ते बिरंची जनु पारही लेखे. ब्रह्मदेवाने जणू काही त्या दिवसांची, त्या क्षणांची माझ्या आयुष्यामध्ये गणतीच करू नये, कारण ते आयुष्य वाया गेलेलं आहे. ती गाढव विद्या आहे जी पोट भरण्यासाठी म्हणून मी वापरतोय, रामाचं स्मरण सोडून. तेच माझं श्री महाराज सांगतात की हिरा टाकून या गारा देसी हाती. अरे, जीवनाचा खरी सुजाणता तिथं आहे. आणि रामनामाचं हे असं प्रेम हृदयामध्ये निर्माण होणं, ते पुन्हा पुन्हा ऐकून पुन्हा पुन्हा हृदयामध्ये आनंद निर्माण होणं, अशा या प्रभू रामचंद्रांचं प्रभुत्व, त्यांचा प्रताप, त्यांचं बळ भुसुंडी म्हणतात की अरे, ज्याचा महिमा प्रत्यक्ष वेदांनी नेती नेती म्हणून गायला, ज्या प्रभू रामचंद्रांचे चरण शिवजी आणि ब्रह्माजींच्या द्वारे नित्य पूजन करण्यात आले. बघ बघ तर खरं, त्या रामाने मला निजजन म्हटलं, माझ्यावरती कृपा केली. आहा, सज्जनो, रामाची परम कृपा आहे की त्या निजजन अवस्थेमध्ये त्याने टिकवण्यासाठी आम्हाला असा समर्थ सद्गुरू दिला, ज्याने आम्हाला साधननिष्ठ केलं. आणि हा जीवाचा खरा पुरुषार्थ आहे की जेव्हा त्याच्या लक्षात आलं की जीवनाचं सगळं सार रामभजनामध्ये आहे, त्यामध्ये जीवनाचं परम कल्याण सामावलेलं आहे. बस याच्या पलीकडं कृपेची व्याख्या नाही सज्जनो. जिथं मोक्षाची फिकीर नाही, जिथं प्रपंच हा रामाच्या इच्छेवरती सोपवण्यामध्ये कुठल्याही प्रकारचा मनात किंतु परंतु नाही, जिथं स्वधर्माचं आचरण करताना कुठलाही आळस नाही, प्रमाद नाही, जिथं देहबुद्धीचा कुठलाही मोह नाही, आशा नाही, ही ती बॅलन्स स्थिती आहे निजजन होण्याची. बस, देही असोनी विदेही, यापेक्षा आणखीन काय वेगळी स्थिती असणार. जीव सर्व दृष्टीने स्वतंत्र आहे. जी अवस्था जशी आहे त्या अवस्थेमध्ये नित्य आनंदामध्ये आहे. आणि आनंद हेच आमच्या जीवनाचं अंतिम ध्येय आहे. मग तो लौकिक असो की पारमार्थिक, आनंदाशिवाय हे जग नाही. आणि सज्जनो, निजजन झाल्याची सर्वोत्तम खूण आहे की त्याला रामराया अत्यंत प्रेमाने आनंदरस प्राशन करवतोय, आनंदामध्ये तो डुंबतोय. अशी एक मधोशी आहे की जिथं सर्व गोष्टी आम्हाला मान्य आहेत, कारण आता आपण त्याच्या इच्छेवरती सगळं काही सोपवलंय. सज्जनो, ही ती स्थिती आहे जिथं शरणागती मनुष्याला निशब्द करून टाकते. प्रेमाश्रूंचा नित्य अभिषेक चालू आहे. भगवंताचं नाम घेण्यासाठी आता वेगळं असं साधनच राहिलं नाही.
शरीराचा प्रत्येक रोम रोम, प्रत्येक श्वास आणि श्वास त्या भगवंताचा होऊन गेलेला आहे. आणि मग रामराया आपल्याला त्या स्फटिक शिळेवरती शेजारी बसवून घेतो बरं का. माऊली म्हणते ना ज्ञानेश्वरीमध्ये की मी आणि माझा निवृत्ती आम्ही दोघंही आता एका कमलदलामध्ये बसलेलो आहोत. स्फटिक शिला बैठे दो भाई, त्या दो भाई मध्ये तो जो लक्ष्मण आहे ना, तो आता तो आपण झालेलो आहोत, तो जीव झालेला आहे. ब्रह्म जीव ब्रह्म बिच माया जैसी. सज्जनो, तसं रामाने आपल्याला त्याच्या शेजारी निजजन झाल्यानंतर, आणि हनुमंताला तसं केलं ना, कर गही परम निकट बैठावा, हाताला धरून आपल्या शेजारी रामाने बसवलं. तसं सज्जनो, निजजन झाल्यानंतर रामराया आपल्या शेजारी बसवून घेतो. हीच त्याची परम कोमलता आहे. मो पर कृपा परम मृदुलाई. अरे काय मी, कोण मी, अरे माझी काय अवस्था आहे रामा, अरे तू ओळखतोस ना मला, तुला कळते ना माझं हृदय कसं आहे, पण तरी देखील तुझं एवढं प्रेम. अरे तुझ्या शेजारी बसण्याचा अधिकार माझा नाही रामा, मी फार नीच रे रामा. अरे नको रामा, असं नको करू. अशी परमदीनता आपल्या हृदयामध्ये, अशी काकुळती आहे सज्जनो. आणि रामराया मात्र स्मित हास्य करून आपल्या हाताला धरून म्हणतो, अरे तू माझा सखा आहेस, कुठे चाललास, बस चल थोडा संवाद करू. आणि माझ्या हनुमंताला रामराया काय करतो संवादामध्ये, कहू कपि रावण पालित लंका, केही बिदी दह्यो दुर्ग अति बंका. अरे हनुमंता चल काहीतरी बोलू. प्रभू मी काय बोलू, मी तर आपलं बालक. अच्छा बालक आहेस, बरं ठीक आहे चल, बाकी काही नाही. मला एक सांग, त्या रावणाची लंका तू कशी जाळलीस बरं. सज्जनो, काय दास्य आणि सख्य भक्तीचा हा सुंदर किनारा या स्फटिक शिळेमध्ये, की राम सख्यत्व निभावतोय आणि निजजन आपलं दास्यत्व सोडायला तयार नाही. अशा या विहंगम परम कोमलतेमध्ये हेच ते माऊलीचं कमलदल आहे. आणि त्यामुळे गोस्वामीजी म्हणतात, अरे असा स्वभाव कोणाचा असणार, कोण असेल असं, असं स्वभाव कहून सुनवू न देखव, केही खगेस रघुपती समलेख. कोणाचा तरी असा स्वभाव असेल का रे. बघ, मला ना कधी ऐकण्यात आलाय ना पाहण्यात आलाय. खरोखर हे पक्षीराज गरुडजी, मला सांगा, रघुनाथाच्या समान असं दुसरं कोण असेल, कोण असेल. सज्जनो, हा आहे निजजन होण्याचा मार्ग. ही आहे निजजन, ही नात्याची भूमिका टिकवण्याचा राजमार्ग. आणि हीच दीनता भगवंताला विलक्षण प्रिय आहे. सज्जनो, याच्या उपायांचा उर्वरित भाग आपण उद्याच्या कथा विभागामध्ये बघूयात. जानकी जीवन स्मरण, जय जय राम.